उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय उर्फ बंड्या साळवी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने न्यायालयाने आता 5 तारखेला उद्धव ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश दिलेत, काय नेमके आदेश आहेत? ही केस डावकरींच्या विरोधातली आहे. डावकरींची जी क्लिप महासभेत दाखवली गेली होती त्या संदर्भात 14 सप्टेंबर 2009 साली ही रजिस्टर झालेली केस आहे. हिची जी स्टेटमेंट अंडर सेक्शन 313 खाली आरोपींनी येऊन स्टेटमेंट द्यायची आहे, पण त्याच्यासाठी जे VIP असतात त्यांना VC ॲप्लिकेशन द्यायचा असतो. ती प्रोव्हिजन जी आहे त्याची आमचे जे नेते आहेत अनिल परब साहेब, जे लिगल काम बघतात, त्यांनी आमच्या इथल्या वकिलांना आदेश दिलेले आहेत की VCचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. उद्धवजी काय त्या तारखेला येणार नाही आहेत आणि ते VCचं ॲप्लिकेशन आम्ही देणार आहोत. एकंदरीत पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत यामध्ये किती जणांची सुनावणी झालेली आहे आणि गेल्या तारखेला जो युक्तिवाद झालेला आहे नेमकं 113 म्हणजे काय, आणि आता जे सगळीकडे संभ्रम पसरला जातो की त्यांना समज बजावला आहे, काय नेमकं या युक्तिवादमध्ये झालं? 313 आहे स्टेटमेंट अंडर सेक्शन 313, म्हणजे स्टेटमेंट घ्यायची असते गुन्ह्यामध्ये 313 अंतर्गत. मग त्याच्यासाठी त्या आरोपींना तिथे बोलवून त्यांची स्टेटमेंट घेतली जाते, प्रश्नावली असते, त्याच्यात उत्तरं दिली जातात. परंतु VCचं ॲप्लिकेशन देऊ शकतो ती प्रोव्हिजन जजांनी किंवा कोर्टात ती प्रोव्हिजन आहे की VIP जे असतात त्यांची जी बंदोबस्त हे सर्वाचा जो खर्च आहे तो टाळण्यासाठी VCद्वारे पण ते लोक आपली स्टेटमेंट देऊ शकतात. त्याचा आम्ही हे करून तसा अर्ज आम्ही कोर्टात 5 तारखेला देणार आहोत. या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर काही वरिष्ठ नेत्यांशी तुमचं बोलणं झालं आहे का? त्यांनी काय सूचना दिल्या आहेत आणि या संदर्भामध्ये अजून काय ते बोलणार आहेत का? आमचे लिगल ॲडवायझर मित्र, त्यांचं नाव अनिल परब, ॲडव्होकेट अनिल परब साहेब आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांना मी सांगितलं की एक VIP येत नाही आहे, दुसरा VIP पण येण्याची आवश्यकता नाही, VCचं ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही VCचं ॲप्लिकेशन देत आहोत. आणि माझे उद्धव साहेबांचे जे PA आहेत म्हात्रे साहेब, त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं, नार्वेकर साहेबांशी बोलणं झालं आणि सगळ्यांचं आमचं असं एकमत ठरलं की VCचं ॲप्लिकेशन द्यायचं आणि उद्धवजींना VCद्वारे जी स्टेटमेंट आहे ती VCद्वारे द्यायची, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली जाईल. काय नेमकी आता अपेक्षा तुम्हाला वाटते? तुम्ही एवढ्या वर्षापासून ही केस सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? केसमध्ये काय ना, फार जुनी केस आहे ना, 2009 साली आहे. जे फिर्यादी आहेत त्यांचं पण निधन झालेलं आहे, त्यामुळे केसमध्ये तसं काही हे नाही आहे. पण ते जी प्रोसेस आहे कोर्टाची, त्या कोर्टाच्या प्रोसेसनुसार सर्वांना जायला पाहिजे. आरोपी लहान असो मोठा असो, त्याला ते सफर तर करायलाच लागणार ना. यामध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत, त्यांनी देखील त्या सुनावणीमध्ये येणारे असं सांगितलं जातं. एकनाथ शिंदे साहेबांनी पण VCचाच अर्ज दिलेला आहे आणि VC व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते त्यांची स्टेटमेंट देतील. उद्धव साहेब पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्टेटमेंट देतील. याच्यात आनंद परांजपे पण आहेत आणि ते कसे येणार आहेत मला माहीत नाही आहे, पण ते पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जी हिअरिंग होईल आणि त्याच्यानंतर जी फायनल स्टेटमेंट होईल तेव्हा काय ते कोर्ट ठरवेल काय करायचं ते आरोप. एकंदरीत पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता न्यायालयाच्या हातामध्ये दोरी आहे आणि त्याचबरोबर जे संबंधित वकील आहेत, वकिलांकडनं VCद्वारे ही सुनावणी घेण्यात यावी असा अर्ज जो आहे तो कल्याण न्यायालयामध्ये दाखल करणार आहे. त्यामुळे 5 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये येणार नसून VCद्वारे ते आपले स्टेटमेंट देतील असं म्हणणं जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी मांडलेलं आहे. कॅमेरा पर्सन निर्मल चेतनसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.